नमस्कार मित्र हो, मी एकनाथ पाटील तात्या. माझ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत. टीचर्स पॅटर्ननुसार घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी मी आज आपणा पुढे घेऊन येत होतोय भारतीय संविधान हा विषय. आणि त्या विषयातील पहिलं लेक्चर आपल्याला शिकवतोय भारतीय संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. तर मित्रो, अधिक वेळ न घेता सुरुवात करतोय. त्याआधी तुम्हाला सांगायला आवडेल की आपण सर्वांनी एक नोटबुक आणि पेन सोबत घेऊन बसा, कारण पुढच्या किमान 15-20 मिनिटाचं किंवा अर्ध्या तासाचं जे लेक्चर होईल त्यात तुम्हाला भरपूर प्रश्नांची तयारी करता येईल. तुम्हाला जिथं वाटतं तिथं तुम्ही नोट करत राहा, वाटतं तरी स्क्रीनशॉट घेत राहा. ठीक आहे, आपण सुरू करूयात. बघा की रेग्युलेटिंग ऍक्ट 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट ही भारताच्या संविधानाची सुरुवात मानली जाते किंवा भारताच्या घटना निर्मितीची सुरुवात. संविधान म्हणजेच घटना, भारताच्या घटना निर्मितीची सुरुवात मानली जाते. आता रेग्युलेटिंग ऍक्ट काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट 31 डिसेंबर 1600, नीट तारखा लक्षात ठेवा. या दिवशी लंडन येथे ईस्ट इंडिया कंपनी या कंपनीची स्थापना झाली. ईस्ट इंडिया कंपनी, लंडन येथे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. त्याच्या नावातच त्याचा उद्देश लपलेला आहे. बघा, पूर्वेकडील देशांशी व्यापार करणारी कंपनी असं याचं स्वरूप होतं. आता या कंपनीस एलिझाबेथ राणीने सर्वात प्रथम 15 वर्षांची सनद दिली आणि त्यानंतर 1609 साली राजा जेम्स पहिला याने ईस्ट इंडिया कंपनीस कायमस्वरूपी सनद दिली. कायमस्वरूपी व्यापाराची सनद दिली आणि त्यानुसार ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापारासाठी आली आणि ते व्यापारी म्हणून आले व नंतर राज्यकर्ते बनले. आता रेग्युलेटिंग ऍक्ट कशासाठी आणला की बघा, रॉबर्ट क्लाइव्ह हा जो कंपनीचा अधिकारी किंवा गव्हर्नर होता, रॉबर्ट क्लाइव्ह हा 2 वेळा भारतात आला. 1765 ते 1770 हा याचा दुसरा कालखंड. आणि 1765 साली क्लाइव्हनं दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली भारतात. दुहेरी राज्य व्यवस्था मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. प्रत्येक डिटेलिंग करत गेलो तर हे इतिहासचं लेक्चर होईल, म्हणून तुम्हाला मला मूळ घटना विषय असल्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. रॉबर्ट क्लाइव्हनं दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली आणि त्याच्यात प्रचंड अनागोंदी किंवा भ्रष्टाचार माजू लागला. म्हणून त्यानंतर बघा 1772 साली हा कायदा आणण्याचा विचार करण्यात येऊ लागला की याच्या कुठेतरी भ्रष्टाचारावर आळा घालायचा होता. म्हणून रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 साली मंजूर करण्यात आला. त्यावेळी वॉरेन हेस्टिंग्स हा भारतात होता. बघा, बंगालचा गव्हर्नर होता वॉरेन हेस्टिंग्स आणि त्याच्या काळात रेग्युलेटिंग ऍक्ट मंजूर करण्यात आला. रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार तरतुदी काय होत्या की बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणण्यात येऊ लागले आणि मुंबई व मद्रास प्रांताच्या गव्हर्नरांवर त्याला नियंत्रण ठेवण्याचे अधिकार प्राप्त झाले. एवढंच आपण इथं सध्या लक्षात ठेवू. याच कायद्यात 1781 साली दुरुस्ती करण्यात आली. त्याला आपण ऍक्ट ऑफ सेटलमेंट असं म्हणतो. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये 1781 साली दुरुस्ती केली, त्याला ऍक्ट ऑफ सेटलमेंट असं म्हणतात. आता आणखी थोडं मागे जाऊन सांगतो की हा 10 जून 1773 सुरू त्याचं अंमलबजावणी सुरू झाली. बघा, उद्या हा प्रश्न होईल वेगळा. रेग्युलेटिंग ऍक्टची अंमलबजावणी कधी झाली? 10 जून 1773, हे लक्षात घ्या. त्यानंतर त्याच्या पुढे आला पिट्स इंडिया ऍक्ट. आपण संविधान निर्मितीची वाटचाल बघतोय. पिट्स इंडिया ऍक्ट, विल्यम पिट किंवा पिट हे ब्रिटनचे पंतप्रधान होते आणि त्यांनी 1784 साली जो कायदा केला भारतातील कंपनी सरकार विषयक, त्याला पिट्स इंडिया ऍक्ट असं म्हटलं जातं. आणि त्याचं प्रमुख तरतूद म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल किंवा नियामक मंडळाची स्थापना. या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती करण्यात आली. एवढंच थोडक्यात आपण लक्षात ठेवूया. त्यानंतर बघा 1813, 1833, 1853 या वर्षांचे कायदे देखील अतिशय महत्वाचे आहेत. 1833च्या कायद्यानुसार लॉर्ड विल्यम बेंटिक, नाव नीट लक्षात ठेवा कारण इतिहासात त्यांच्याबद्दल आपल्याला फार जाणून घ्यायचं आहे. सती कायदा बंद करणारे लॉर्ड विल्यम बेंटिक हे 1833 साली भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले असं म्हटलं जातं. वॉरेन हेस्टिंग्स काय झालेले? बंगालचे गव्हर्नर जनरल बनलेले आणि हे सेंट हेलिना कायदा म्हटलं जातं. त्या कायद्यानुसार 1833 साली लॉर्ड विल्यम बेंटिक हे भारताचे
पहिले गव्हर्नर जनरल बनले. त्याशिवाय 1861, 1892 या वर्षांचे कायदे देखील अतिशय महत्वाचे आहेत मित्र हो. त्यापुढे आपण जाऊया. आता हा कायदा बघा, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909, हा देखील अतिशय महत्वाचा आहे. पहिले जे आहेत हे भारत मंत्री आहेत, दुसरे जे आहेत ते व्हॉइसरॉय आहेत. थोडक्यात तुम्हाला सांगतो. मोर्ले मिंटो, लॉर्ड मोर्ले, लॉर्ड मिंटो. लॉर्ड मोर्ले हे भारत मंत्री होते, जे इथं फोटो थोडस आदला बदल झालाय. हे लॉर्ड मोर्ले आहेत, इमेज बघा, आणि हे लॉर्ड मिंटो व्हॉइसरॉय. त्यांनी जो कायदा केला भारत सरकार विषयक किंवा भारतीयांना सुधारणा देण्यासाठी, त्याला 1909चा सुधारणा कायदा असं म्हटलं जातं. भारत मंत्री कधी सुरू झाले भारतात? 1858चा राणीचा जाहीरनामा बरोबर. 1857चा उठाव ज्यावेळी समाप्त झाला तर 1 नोव्हेंबर, हा प्रश्न लक्षात घ्या तुम्ही जरी इतिहासाचे असले तरी, 1 नोव्हेंबर 1858 रोजी लॉर्ड कॅनिंग याने अलाहाबाद दरबारात, आता नाव बदललेलं आहे भूगोलात बघू आपण, अलाहाबाद दरबारात 1 नोव्हेंबर 1858 रोजी लॉर्ड कॅनिंग याने राणीचा जाहीरनामा घोषित केला. आणि त्यानुसार भारताला पहिला व्हॉइसरॉय जो मिळाला त्याचं नाव लॉर्ड कॅनिंग, आणि पहिला भारत मंत्री जो मिळाला त्याला लॉर्ड स्टॅनले. थोडस मागे जातो. आता पुन्हा येऊ आपल्या विषयाकडे. मोर्ले मिंटो, मोर्ले हे भारत मंत्री, मिंटो हे व्हॉइसरॉय होते, आणि यांनी हा कायदा केला. या अनुषंगाने आणखी एक प्रश्न तुम्हाला मी सांगेन. आपले भारतीय नेते अगदी 1929 पर्यंत वसाहतीच्या स्वराज्याची मागणी करायचे, ब्रिटिशांकडे वसाहतीचे स्वराज्य याची मागणी करायचे बघा. तर ह्या मोर्लेनं उद्दामपणे अशी टीका केलेली होती की, लॉर्ड मोर्ले काय म्हणायचा की भारतीयांची वसाहतीच्या स्वराज्याची मागणी म्हणजे आकाशातील चांदोबाची मागणी करण्यासारखे आहे. राज्यसेवेला हा प्रश्न विचारण्यात आला होता मित्रो मागच्या 4-5 वर्षांपूर्वी. वसाहतीच्या स्वराज्याची भारतीयांची मागणी म्हणजे आकाशातील चांदोबाची मागणी करण्यासारखे. हे प्रश्न रिपीट होऊ शकतात, म्हणून हा तुम्हाला मी मुद्दाम संदर्भ देतोय. त्यानंतर बघा की सगळ्यात महत्वाचं ऑगस्ट घोषणा. 20 ऑगस्ट 1917 रोजी लॉर्ड मॉन्टेग्यू हे भारत मंत्री होते. पुढे त्यांचा संदर्भ येणार. लॉर्ड मॉन्टेग्यू भारत मंत्री, इथं फोटो आहे त्यांचा. ह्या लॉर्ड मॉन्टेग्यूनी 20 ऑगस्ट 1917 रोजी घोषणा केली की भारताला क्रमाक्रमाने जबाबदार राज्य पद्धती दिली जाईल. एवढंच लक्षात ठेवा. इथं ही घोषणा कुणी केली? भारताला क्रमाक्रमाने जबाबदार राज्य पद्धती देण्याची घोषणा कुणी केली? लॉर्ड मॉन्टेग्यू. आता आपण पुढे सरकूयात. पुढचा कायदा येईल मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919चा. याच्यात सुद्धा बघा की आताच जे बघितले आपण, लॉर्ड मॉन्टेग्यू हे भारत मंत्री आहेत आणि लॉर्ड चेम्सफोर्ड हे व्हाईसरॉय आहेत. इथे सुद्धा फोटो बघताना हे लॉर्ड मॉन्टेग्यू भारत मंत्री, लॉर्ड चेम्सफोर्ड हे व्हाईसरॉय. यांनी सुद्धा खूप चांगल्या सुधारणा सुचवलेल्या होत्या. त्या सगळ्याच आपल्या पचनी पडल्यात असं नाही, कारण ते फक्त तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार होता. हे इतिहासात आपण बघूयाच. तर 1919चा हा जो कायदा आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, यावरती कुणी टीका केलेली आहे माहिती आहे का तुम्हाला? लोकमान्य टिळक यांनी. काय म्हणून टीका केलेली आहे 1919च्या कायद्यावर? हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे. हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे. मला लिहून द्यायला खूप आवडतं मित्रो, कारण नुसत्याच तुम्हाला स्लाइड्स दाखवत बसलो तर ते तुम्हाला पुस्तकात वाचणं काय आणखी इथं बघणं काय, म्हणून तुम्हाला फक्त यांचे चित्र वगैरे दाखवतोय, तेवढंच आपण तुम्ही बघत राहा. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यावर कोणत्या भारतीय नेत्याने टीका केली किंवा राष्ट्रीय सभेच्या कोणत्या नेत्याने टीका केली? त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. काय टीका केली? हे स्वराज्यही नव्हे. त्यांनी काही सुधारणा ज्या दिलेल्या होत्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्डनं, त्यावर टीका. हे स्वराज्यही नाही आणखी त्याचा पायाही नाही. एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर बघा नेहरू रिपोर्ट. 1928चा नेहरू रिपोर्ट हा देखील आपल्या घटनात्मक दृष्ट्या अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. हा कुणी मांडला? हे जे चित्र आहे पंडित मोतीलाल नेहरू, हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील. प्रथित यश वकील, कायदे पंडित होते ते सुद्धा. तर पंडित मोतीलाल नेहरू त्यावेळेचा भारत मंत्री. हे मुद्दे पूर्ण लक्षात घ्या तुम्ही. लॉर्ड बर्कनहेड, किती आपण भारत मंत्री बघितले बघा मागापासून. लॉर्ड बर्कनहेड लक्षात घ्या. लॉर्ड बर्कनहेड हा जो भारत मंत्री होता त्याने अशीच घोषणा केली 28च्या दरम्यान की भारतीयांनो तुम्ही या एकत्र आणखी स्वतःची घटना स्वतः बनवा. म्हणजेच लॉर्ड बर्कनहेड यांनी भारतीय नेत्यांना स्वतःच्या देशाची घटना किंवा संविधान स्वतः निर्माण करा असं आवाहन केलं. आणि ते आवाहन किंवा चॅलेंज कुणी स्वीकारलं? पंडित
मोतीलाल नेहरू. लक्षात घ्या, हे जे वरती चित्र बघताय तुम्ही, हे पंडित मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील. आणि त्यांनी हे आव्हान स्वीकार आणखी काही मसुदा तयार केला जो घटनांचा सारखा असावा. त्याच्यात काही मागण्या होत्या की भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्यात यावे, मूलभूत अधिकारांची तरतूद करण्यात यावी. आता ह्या नेहरू रिपोर्ट जे होता त्याचे अध्यक्ष होते पंडित मोतीलाल नेहरू आणि योगायोग असा आहे त्याचे सचिव होते पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवा, हे मुद्दे राज्यसेवेला सुद्धा चालू शकतात. नेहरू रिपोर्टचे अध्यक्ष पंडित मोतीलाल नेहरू, आणखी सचिव पंडित जवाहरलाल नेहरू. याशिवाय अन्य 9 सदस्य होते. सुभाषचंद्र बोस, तेजबहादूर सप्रू, माधव अने यासारखे नेते त्यामध्ये सदस्य होते. हे काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवता येतात. हे अशी माहिती तुम्हाला सतत लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर महत्वाचा कायदा म्हणजे 1935चा भारत शासन कायदा किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. लक्षात घ्या, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. हे कायदे अतिशय महत्वाचे आहेत बघा. किंबहुना आपलं संविधान जे आहे, संविधान म्हणजे आपल्या देशाचा सर्वात मोठा कायदा, त्याकडे मी नंतर येणार आहे. तर भारतीय संविधान जे आहे ते संविधान या कायद्यावर बहुतांशी किंवा याच कायद्याचं ते विस्तृत रूप मानलं जातं. आपण बघितलं 1773 मागच्या स्लाइडमध्ये की 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट ही भारताच्या संविधानाची सुरुवात मानली जाते. किंबहुना मी असं म्हणेन आता की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट किंवा 1935चा भारत शासन कायदा, भारत सरकार विषयक कायदा, हे याच कायद्याचं विस्तृत रूप म्हणजे आजचं आपलं संविधान. बघा की 1935च्या कायद्यात त्यावेळी 321 कलमे होती आणि 10 परिशिष्टे होती मित्र. 321 कलमे, आर्टिकल्स आणि शेड्यूल्स, 321 इतका तो सुद्धा कायदा बऱ्यापैकी पूर्ण होता. 321 कलमे आणि 10 परिशिष्टे. कारण त्यानंतर आपण ज्यावेळी त्याच्या काहीच एक साधारणतः 10-12 वर्षात पुढच्या जे घटना निर्मितीचं आपलं कार्य सुरू झालं आणि आपलं संविधान ज्यावेळी 26 नोव्हेंबर 1949 आलं त्यावेळी सुरुवातीला किती कलम होती? 395 कलम होती. हे आपण नंतर बघूया. तर ह्या 1935च्या कायद्यात 321 कलमे आणखी 10 परिशिष्टे होती. हे सगळ्यात महत्वाचं. आणि 1935च्या कायद्यावर पंडित जवाहरलाल नेहरू, लक्षात घ्या कोण? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय टीका केलेली आहे? मजबूत ब्रेक असलेले, बघा मजबूत ब्रेक असलेले मात्र इंजिन नसलेले यंत्र. हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. मला तुम्ही कमेंट्स मध्ये सांगालच हे लेक्चर कसं वाटलं ते मी अपेक्षा करतोय तुमच्याकडून. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1935च्या कायद्यावर काय टीका केली? मजबूत ब्रेक असलेले मात्र इंजिन नसलेले यंत्र, अशी टीका केलेली आहे. तर हे सगळं लक्षात घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं बघा की आपण ऑगस्ट घोषणा पुन्हा आली बघा. मगाशी बघितली आपण 1917ची कुणी केलेली होती ऑगस्ट घोषणा? 20 ऑगस्ट 1917 लॉर्ड मॉन्टेग्यू. हे मुद्दे लक्षात घ्या. इतिहास होऊ दे किंवा राज्यघटना होऊ दे, आपली तयारी तरी होईल. आणि ही ऑगस्ट घोषणा 1940ची लॉर्ड लिथगो. नावं लक्षात घ्या निवांत. लॉर्ड लिथगो यांनी ही ऑगस्ट घोषणा 1940ची केलेली आहे आणि लॉर्ड मॉन्टेग्यूनी 1917ची. आता ह्याच्यात सुद्धा प्रत्येक ऑगस्ट घोषणा कुठली असू दे ब्रिटिशांची, ह्याच्यात काय होतं की तुम्हाला वसाहतीचं स्वातंत्र्य देऊ आणि तुम्हाला युद्ध समाप्तीनंतर घटना निर्मितीचे चान्सेस देऊ, अशाच घोषणा असायच्या त्या. तर ही सुद्धा घोषणा त्या अनुषंगानेच होती, हे लक्षात घ्या. ही घोषणा कोणी केलेली होती? लॉर्ड लिथगो. हे सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघू. हे झाले विविध कायदे. आता सगळ्यात महत्वाचं बघा क्रिप्स मिशन 1942. थोडक्यात तुम्हाला मी मुद्देसूद सांगत आलो, त्या पुढे फक्त तुम्हाला स्लाइड्स ठेवतोय. आता पुढची येते क्रिप्स मिशन. तर स्टॅफर्ड क्रिप्स मिशन जे म्हणतो आपण, सर स्टॅफर्ड क्रिप्स. आता याच्या तारखा तुम्ही पाठ ठेवा. 23 मार्च 1942 आणि 29 मार्च 1942 या 2 तारखा मी तुम्हाला देतोय. स्टॅफर्ड क्रिप्स कोण होते? हे ब्रिटनमध्ये कधी मंत्री पण होते आणि कधी सेक्रेटरी फॉर स्टेट्स असे होते. तर हे सर स्टॅफर्ड क्रिप्स हे सेक्रेटरी फॉर स्टेट्स ऑफ इंडिया असं होते. त्याच्याशी डिटेल तुम्हाला मी हिस्ट्रीत सांगेन. फक्त आता लक्षात घ्या की सर स्टॅफर्ड क्रिप्स कशासाठी आले? ज्यावेळी दुसरं महायुद्ध चालू होतं त्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांना भारतीयांचं सहानुभूती किंवा पाठिंबा मिळावा म्हणून ते 23 मार्च 1942 रोजी भारतात आले आणि त्यांनी 29 मार्च 1942 रोजी आपली योजना घोषित केली. त्याला क्रिप्स योजना म्हणतात.
क्रिप्स योजना कधी घोषित करण्यात आली? 29 मार्च 1942 रोजी क्रिप्स योजना घोषित करण्यात आली. आता याच्यात काय महत्वाचं होतं, याच्यात सुद्धा त्यांनी तसंच म्हटलं की भारतीयांना, क्रिप्सनी काय सांगितलं बघा, स्टॅफोर्ड क्रिप्सनी, की भारतात संघराज्याची स्थापना करून त्याला वसाहतीचं स्वातंत्र्य त्वरित देण्यात येईल, त्वरित असं म्हटलं. आणि त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे का, की युद्ध समाप्तीनंतर, हा शब्द महत्वाचा आहे. दुसरा मुद्दा काय, युद्ध कुठलं, दुसरं महायुद्ध कधी बोलतात, हे 29 मार्च 1942 रोजी बोलतात. काय म्हणतात की युद्ध समाप्तीनंतर भारताचं संविधान तयार करण्यात येईल, बरोबर. आणि त्या संघराज्यात राहणे अथवा न राहणे हे त्या संस्थानिकांच्या आणि प्रांतांच्या मर्जीवर अवलंबून राहील, असं त्यांनी फुटीची बीजच रोवलेली होती. आता याच्यात बॅरिस्टर जिना असतील, महात्मा गांधी असतील, ह्या सगळ्यांनी आणि इतर राजकीय पक्षांनी सुद्धा ही क्रिप्स मिशन फेटाळलेली आहे, कारण यामध्ये फुटीची बीज रोवलेली होती. किंबहुना महात्मा गांधींनी अशी टीका केली होती की बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक, अशी याच्यावरती टीका केली होती. गांधीजींनी काय टीका केली क्रिप्स योजनेवरती? बुडत्या बँकेचा पुढच्या तारखेचा चेक. लक्षात घ्या, क्रिप्स मिशन फेटाळलं. त्यानंतर आलं कॅबिनेट मिशन, किंवा यालाच आपण म्हणतो त्रिमंत्री योजना. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की आपला जो मुद्दा आहे राज्यघटनेविषयक, याच्यातलं सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे त्रिमंत्री योजना. कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा की त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार भारतात संविधान समिती किंवा घटना समितीसाठी जुलै ऑगस्ट 1946 मध्ये निवडणुका घेण्यात आल्या, बरोबर. त्यांनी काय सांगितलं होतं कॅबिनेट मिशननं? 389 सदस्यांची संविधान सभा नेमा किंवा घटना समिती नेमा, अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे. ती पुढे 299 झाले सदस्य, हे आपण प्रत्यक्ष बघू पुढच्या लेक्चरमध्ये. तर कॅबिनेट मिशनचे यालाच त्रिमंत्री योजना का म्हणतात की याच्यात 3 सदस्य होते ब्रिटिश पार्लमेंटचे. बघा, तर स्टॅफर्ड क्रिप्स, मगाशी जे सांगितले तेच, स्टॅफर्ड क्रिप्स, सर पॅथिक लॉरेन्स आणि A.V. अलेक्झांडर, ही नावं लक्षात ठेवली पाहिजेत. चौथं ऑड नाव देतील कुणाचा त्रिमंत्री योजनेत किंवा कॅबिनेट मिशन मध्ये खालीलपैकी कुणाचा समावेश होता किंवा नव्हता? कुणाचा समावेश होता? सर स्टॅफर्ड क्रिप्स, जे 1942 साली आले होते, पॅथिक लॉरेन्स आणि A.V. अलेक्झांडर, या तिघांनी ही 16 मे 1946 रोजी यांची घोषणा झाली. ते आले. याच्या अगोदरचा थोडा इतिहास समजून घेऊ, जास्तच इतिहास होईल, मी तुम्हाला थोडक्यात टाळतोय. तर क्लेमेंट ॲटली हे मजूर पक्षाचे नेते होते. क्लेमेंट ॲटली, लॉर्ड क्लेमेंट ॲटली, आणि ते 1945 साली ब्रिटनचे पंतप्रधान बनले. आणि त्यांनी बघितलं बाबा की आता भारतीयांचं स्वातंत्र्य लढा जोरात आहे आणि भारताला स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे. हे पहिले पंतप्रधान आहेत क्लेमेंट ॲटली, लक्षात घ्या, की ज्यांनी भारतीयांना आता लवकरच स्वातंत्र्य देण्यात यावं अशी घोषणा करण्यात आलेली होती. प्रश्न तयार झाला का की भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा करणारे, प्रत्यक्ष घोषणा करणारे पहिले पंतप्रधान कोण? क्लेमेंट ॲटली. बाकीचे फक्तच शब्द द्यायचे. यांनी सांगितलं आणि त्यानुसार पुढे काम केलं आहे बघा क्लेमेंट ॲटली. त्यांच्या काळात लॉर्ड वेवेल होते. त्यानंतर बघा पुढं कॅबिनेट मिशन आलं आणि नंतर माउंट बॅटन योजना होती. तर क्लेमेंट ॲटलीनी सांगितलं की भारताला लवकरच स्वातंत्र्य देऊया आणि त्यानुसार त्यांनी त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन भारतात पाठवलं. आणि 16 मे 1946 रोजी कॅबिनेट मिशन जवळजवळ 472 लोकांच्या नेत्यांच्या मुलाखती घेतलेल्या होत्या आणि 16 मे 1946 रोजी कॅबिनेट मिशनची त्रिमंत्री योजना घोषित झाली. त्यानुसार त्यांनी सांगितलं, काही प्रांत सांगितले जे मी इतिहासात सांगेन. हिंदू बहुसंख्य प्रांत असतील, 3 प्रांतात विभागणी करा म्हटलं भारताची. हिंदू बहुसंख्य, मुस्लिम बहुसंख्य, मुस्लिम बहुसंख्येमध्ये पंजाब असेल, सिंध असेल, वायव्य सर्वाध्य प्रांत, बलुचिस्तान आहे. नकाशात तुम्हाला मी ते नंतर डिटेल दाखवीन इतिहासच्या वेळी. हिंदू बहुसंख्य जो होता तो होता मध्य प्रांत, ओडिशा, बिहार आणि आसाम आणि बंगाल याचा वेगळा गट बनवा असं म्हटलं. आणि याच्यात सगळ्यात वाईट काय होतं की जरी कॅबिनेट मिशनमुळे आपण निवडणुका घेतल्या, घटना समिती स्थापन झाली, तरी त्यांनी म्हटलं की या 3 विभागांच्या स्वतंत्र घटना बनवा, 3 घटना, आणि त्यावर आधारित संघराज्याची घटना बनवा. भारताचं संघराज्य बनेल. बघा रीतसर बघा, भारताचं यांच्या शिफारशी होत्या, भारताचं संघराज्य बनवा, भारतातील प्रांत आणि संस्थानिकांचं मिळून संघराज्य बनवा, प्रांतांची 3 विभागात त्याची विभागणी करा, आता जे सांगितले ते. त्यानंतर प्रत्येक प्रांताची वेगळी घटना, आणखी त्यावरून संघराज्याची घटना बनवा. आणि सगळ्यात महत्वाचं की भारतात हंगामी सगळ्या पक्षांचं मिळून हंगामी सरकार बनवा. आता यानुसार काय झालं की
बघा जुलै ऑगस्ट 1946 मध्ये ह्या घटना समितीच्या निवडणुका झाल्या, आपण तेही बघितलं. आणि 2 सप्टेंबर 1946 या दिवशी भारतात पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं हंगामी सरकार कोणाच्या नेतृत्वाखाली, पंडित जे पुढे भारताचे पहिले पंतप्रधान बनले, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली 2 सप्टेंबर 1946 रोजी हंगामी सरकार बनलेले आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया की आता प्रत्यक्ष इथं दिलेलंच आहे, घटना समितीच्या निवडणुका झाल्या 1946 ला. त्यानंतर 2 सप्टेंबर 1946 ला हंगामी सरकार स्थापन झालं. आता याच दरम्यान ही तारीख लक्षात ठेवा, जिथं आपल्या लेक्चरच्या शेवटाकडे मी येतोय. 9 डिसेंबर 1946 या दिवशी दिल्ली येथे घटना समिती, ही जी घटना समिती स्थापन झाली कशाच्या शिफारशीनुसार, कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार घटना समितीची स्थापना झाली. आणि त्या घटना समितीचं पहिलं अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे सुरू झालं. फ्रान्सच्या पद्धतीचं अनुसरण करून, लक्षात घ्या, फ्रान्स या देशाचं, अंडरलाईन करा फ्रान्सला, फ्रान्स या देशातील पद्धतीचं अनुसरण करून एक नेते जे होते सच्चिदानंद सिन्हा, हे ज्येष्ठ नेते, साधारणतः 65 वर्ष वय होतं त्यावेळी त्यांचं, तर सच्चिदानंद सिन्हा यांना हंगामी अध्यक्ष बनवण्यात आलं. 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली? 9 डिसेंबर 1946 सच्चिदानंद सिन्हा. आणि 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष किंबहुना स्थायी अध्यक्ष किंवा कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली 11 डिसेंबर 1946. हे लक्षात घ्या. आणि हे मुद्दे तुम्हाला परफेक्ट लक्षात आले पाहिजेत. तर संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबर 1946. त्या दिवशी कोण आलं? सच्चिदानंद सिन्हा. आणि कुठल्या देशाचं अनुकरण केलं होतं? फ्रान्स. हे तुम्ही नंतर डिटेल वाचालच. आणि 11 डिसेंबर रोजी अध्यक्ष झाले डॉक्टर राजेंद्र प्रसाद. उपाध्यक्ष कोण होते? हरेन कुमार किंवा HC मुखर्जी. आणि आपल्या संविधान सभेचे जे सल्लागार होते BN राव. ह्या व्यक्ती पुढे कोण कोण होते हे आपण डिटेल बघायचं आहे इतिहासात. मी तुम्हाला सगळं सांगेन की यांचं आणखी काय होतं, कारण बरेचसे नंतर मंत्रिमंडळात वगैरे सामील झाले होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती बनलेले होते. हे भविष्यात म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी आणखी माहिती देत जाईन. तर हे लक्षात आलं का मित्र हो? थोडीशी गडबड जरी झाली तरी तुम्ही इतके सुंदर प्रश्न तुम्हाला मिळालेले आहेत. हे सगळे मुद्दे लक्षात घ्या. 9 डिसेंबर 1946 इथं आपला जे आपण 1773 पासून सुरुवात केली ती 9 डिसेंबर 1946 ला येऊन आपण थांबलेलो आहोत. काय स्थायी अध्यक्ष कोण झाले? हे अध्यक्ष जे होते हंगामी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा, 2 दिवसासाठी फक्त. स्थायी अध्यक्ष किंवा कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, उपाध्यक्ष हरेन कुमार किंवा HC मुखर्जी, सल्लागार BN राव. हे असं आपल्याला सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे मित्र. तर ह्या पद्धतीने तुम्ही हा अभ्यास आता मी तुम्हाला सांगितलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मला वाटतं भरपूर, आता पुढच्या लेक्चरमध्ये मी काय घेणार आहे की आपण बघितलं आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये फक्त तुम्हाला मी ह्या घटनेच्या सगळी माहिती दिली संविधान सभेची. पुढच्या लेक्चरमध्ये मी संविधानाची रचना काय आहे हे मी तुम्हाला सांगेन. संविधानाची रचना आता आपल्याला थोडक्यात सांगतो, आणखी इथं शेवट करतोय. 9 डिसेंबर 1946 पर्यंत मी पोहोचलेलो होतो. घटना निर्मितीचं काम सुरू झालं आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण आपलं संविधान स्वीकारलं. आणि त्याची अंमलबजावणी कधी झाली? 26 जानेवारी 1950. म्हणजेच 26 नोव्हेंबर हा संविधान दिन किंवा कायदा दिन म्हणतात आणि 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणतात. ते मी तुम्हाला संविधानाची रचना या पुढच्या टॉपिक लेक्चरमध्ये डिटेलमध्ये सांगेन. आपलं संविधानात किती भाग आहेत, किती कलम आहेत, ह्या प्रत्येकाची डिटेल्स मी तुम्हाला थोडक्यात सांगत जाईन मित्र. आजचं मला वाटतं आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला खूप चांगले प्रश्न मिळालेले आहेत. यापेक्षाही चांगले लेक्चर आपल्याला पुढच्या टप्प्यात मिळतच जाईल. नुकतंच माझं तात्यांचा ठोकळा या पुस्तकाची 31वी आवृत्ती मित्रांनो प्रकाशित झालेली आहे. या पुस्तकातून तुम्हाला इतके सुंदर प्रश्न मिळणार. आता मी जे काही सांगितलं ते डिटेलमध्ये यात आहेच. आता ज्या TCS पॅटर्ननुसार सगळ्या परीक्षा चालू आहेत त्या सगळ्या परीक्षांमध्ये किमान 50 मार्कांची तयारी तुमची होणार आहे. 25 मार्काचं जनरल स्टडीज, त्याशिवाय 25 मार्कचं गणित बुद्धिमापन, आणि त्यातही चालू घडामोडीचे अतिशय सुंदर त्याच्यात संदर्भ दिले आहेत.
या पलीकडे नजीकच्या काळात येऊ घातलेल्या कर सहाय्यक परीक्षा असतील किंवा पुढच्या परीक्षा राज्यसेवा असतील, गट ब गट क च्या परीक्षा असतील, या सगळ्यांसाठी हे पुस्तक अतिशय बेसिक आहे आणि की तुम्हाला ह्या यशाचा पाया आहे. मला वाटतं तुम्ही हे सुद्धा चांगला अभ्यास कराल. आजचं लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे एकनाथ पाटील तात्यांचा ठोकळा. हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यावर तुम्हाला नियमितपणे लेक्चर्स येत जातील. लवकरच मी त्याच्यावरती चांगले कोर्सेस सुद्धा देऊ की ज्याच्यात तुम्हाला पूर्ण सिलेबस तयार होईल. माझ्यावर नक्की विश्वास ठेवा. 2025 ची आगामी राज्यसेवा परीक्षा जी आहे बदलत्या पॅटर्ननुसार, त्यात मी तुमच्याबरोबर नक्की असणार आहे एखादा चांगला ऑप्शनल सब्जेक्ट घेऊन. तर मित्रांनो, असंच भेटत राहू आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा ह्या लेक्चरची तयारी कशी झाली ते. काही आणखी एक सांगायला मला आवडेल की काय इथं शिकवताना काही एरर्स होऊ शकतात. शेवटी मी पण माणूस आहे, मलाही मर्यादा आहेत, काही त्रुटी होऊ शकतात. तर मित्रांनो, काही चुका झाल्या तर मला जरूर कळवा. जे चुकीचं आहे ते माझ्याकडे द्या, चांगलं आहे ते तुम्ही घ्या. मी जर चुका तुम्ही मी स्वतः तर हे लेक्चर नंतर एडिट करताना बघणारच आहे, परंतु त्याही पलीकडे जर माझ्याकडून काही चुका गेल्या तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि मी काही लाजत नाही त्याबद्दल. चूक असली तर नक्की कळवा आणि मी ती दुरुस्ती कमेंटद्वारेच तुम्हाला कळवण्याचा आणि की पुढच्या टप्प्यात माझ्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद मित्र.